नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला घरीच केलेल्या दह्यापासून ताक आणि तूप कसे करायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी ते घरीच तयार करून घेतलेलं दही घेतलेलं आहे। आता यामध्ये एक तांब्या पाणी घालून घेऊया। अंदाजेच पाणी घातलेलं आहे। ताक करण्यासाठी मी इथे ब्लेंडर वापरलेला आहे। तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये करून घेऊ शकता। ताक बाहेर उडत होतं म्हणून मी खोलगट बादलीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे। आणि आता लोण्याचा गोळा वर येईपर्यंत हा ब्लेंडर फिरवून घेऊया। लोणीवरती यायला लागलं की लगेच दिसतं आणि अगदी 2 मिनिटातच लोणी तयार झालेलं आहे। बघू शकता लोणीवरती यायला लागलेलं आहे। आता आपण ब्लेंडर यामधून काढून घेऊया आणि हाताने लोणी काढून घेऊया। बघू शकता लोणी छान निघालेलं आहे। आता आपण ते एका कढईमध्ये काढून घेऊया। वरती तरंगलेलं सर्व लोणी मी काढून घेतलेलं आहे। बघू शकता गॅसच्या लो फ्लेमवर लोण्याची कढई ठेवायची आहे आणि आपल्याला हे तूप कढवून घ्यायचं आहे। लोणी कढायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण ताक करून घेऊया। लोणी काढून घेतल्यानंतर जे ताक उरलेलं आहे आता त्यामध्ये घालूया। 3 छोट्या वाट्या साखर मी यामध्ये घातलेली आहे। 1 छोटा चमचा काळं मीठ आणि 1 चमचा भर जिरे पावडर घातलेली आहे। आणि आता ब्लेंडरने परत एकदा फिरवून घेऊया। तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही साखर स्किप करू शकता। आणि झटपट असं ताक तयार झालेलं आहे। आणि ताक होईपर्यंत लोणी सुद्धा कडून झालेलं आहे आणि तुपाचा अगदी खूपच छान वास सुटलेला आहे। एक मोठा तांब्या भरून ताक तयार झालेलं आहे। तुम्ही ते फ्रीजमध्ये थंड करून घेऊ शकता। तूप आणि ताक घरच्या घरी कसं करायचं याची रेसिपी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवलेली आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।